नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशची वाट बघत सारखी सारखी घड्याळाकडे बघत असते. तेव्हा नीलांबरी म्हणते की असं सारखं सारखं घड्याळ बघत विचार करत बसण्यापेक्षा अगोदर बोलण्याच्या आधी विचार करायला हवा होता की आपण काय बोलत आहोत आणि काय नाही ते. हे ऐकून आता माधवरावांना राग येत असतो. तेव्हा नीलांबरी म्हणते की मला तरी वाटत नाही आहे की जसा आकाशरावांनी उशीर केला आहे त्याप्रमाणे ते आता इथे यायला तयार होणार आहेत. ते इथे काही येणार नाही. आता वेळ फार निघून गेलेली आहे. मला तरी वाटत नाही की ते आकाशराव भूमीला भेटायला येतील आणि पुन्हा तिला महाजनांच्या घरी घेऊन जातील. असं तरी मला बाबा आता वाटत नाही. असा मुद्दाम टोमणा ती तिला देते. नंतर आता भूमी म्हणते की मला तरी वाटतंय की आकाशला इथे आत्यानेच येऊन दिलं नसेल. त्यांनीच सांगितलं असेल काहीतरी कारण काढून की इकडे जाऊ नको. मला तरी हेच वाटतं. तेव्हा माधवराव म्हणतात की हे बघा, मला तरी असं वाटतंय की आपण विचार करत बसण्यापेक्षा डायरेक्ट कृतीच केली पाहिजे. एक काम करतो, मी आकाशरावांना आता कॉल लावतो आणि त्यांना विचारतो की ते कुठपर्यंत पोचले. तेव्हा आकाशला ते फोन करतात आणि आकाश फोन उचलतो आणि रागिणीशी जस्ट बोलणं होऊन आकाश पुन्हा वरतेच्या रूममध्ये चाललेला असतो. त्याच वेळेला आकाशला माधवराव विचारतात की हॅलो आकाशराव, अहो तुम्ही येणार होतात ना, कुठे राहिलात? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही बाबा, मी नाही येत आहे. हे ऐकून त्यांना धक्का बसतो. तेव्हा ते म्हणतात की तसं नाही, तुम्ही मला म्हणाला होतात ना की मी येणार आहे म्हणून म्हणून मी आपला वाट बघत बसलो होतो. तेव्हा आकाश म्हणतो की हो बाबा, मी पण निघतच होतो, परंतु आता हे सगळं काही कळलं आहे त्यावरून मला असं कळतं आहे की भूमीला हे सगळं व्यवस्थित होण्याबद्दल काहीच वाटत नाही. भूमीच्या मनामध्ये इतके पूर्वग्रह दूषित मन तयार झालं आहे की या सगळ्याच्या आपल्या भेटण्याचा आणि बोलण्याचा काहीही उपयोग होणार नाही असंच मला दिसतंय, असं आकाश बोलतो. आणि त्यानंतर रागिनी मागून येऊन बोलते की आकाश, मला इथे दे फोन, मी बोलते, मी त्यांच्याशी बोलते आणि भूमीला परत आणण्याविषयी बोलते, दे इथे. तेव्हा आकाश म्हणतो की अगं नको, आत्या राहू दे. तेव्हा रागिणी म्हणते की आकाश, मी सांगते ना तुला, आम्ही दोघे मोठे व्यक्ती बोलतो आणि काय ते ठरवतो, तू दे इथे फोन. हे सगळं माधवराव ऐकत असतात आणि रागिणीचे त्या गोडगोड बोलण्याचा त्यांना चीड येत असते. तेव्हा आकाशच्या मनाला भुरळ घालून पुन्हा रागिणी फोन काढून घेते आणि आकाश तिथून निघून जातो. आता आकाश निघून गेल्यावर रागिणी म्हणते की हो अहो माधवराव, बोला, काय झालं आहे, तुम्हाला काय सांगायचं का काहीच कळत नाही. ही हल्लीची मुलं नुसतं जरासं काही भांडण झालं की उगीचंच घर सोडण्याच्या वार्ता करत असतात. बघितलं, आता इतकं सगळं झालं त्यानंतर भूमी हे घर सोडून निघून गेली. पण मला आता सांगा की घरामध्ये किती आनंदाची बातमी आली. सगळेजण या बातमीने किती खुश आहेत. आता भूमी खरं तर घरात असणं जास्त गरजेची आहे. ती आता 2 जीवांची आहे, तिला जपलं पाहिजे आता. तेव्हा मग आता माधवराव तिच्या त्या सगळ्या बोलण्याला कंटाळून म्हणतात की हे बघा रागिनी पटवर्धन, रागिनी ताई, तुमचं जे काही खरं रूप आहे ना ते माझ्यासमोर आलेलं आहे. तुम्ही हे जे काही गोड गोड वागताय ना ते माझ्यासमोर, त्यामुळे प्लीज वागूच नका. कारण काही झालं तरीही या गोड गोड वागण्याने माझ्या मनाला अगोदर भुरळ पडायची. म्हणजे तुम्ही हे जे काही वागताय ते अत्यंत साध्या मनाने निर्मळ मनाने वागताय तसं मला अगोदर वाटायचं, परंतु आता नाही. आता मला तुमचं खरा रूप दिसलेलं आहे. तुम्ही जे काही वागता बोलतात त्यामागे किती लबाडी आणि कपटीपणा आहे हे मग माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे. तेव्हा रागिणीला मात्र त्याच्या या बोलण्याचा राग येतो. नंतर माधवराव म्हणतात की तुम्ही माझ्या भूमीबरोबर जे काही वागलात ते अत्यंत चुकीचे वागले आहात. तुम्हाला हे सगळं करताना जराही लाज वाटली नाही का हो? कसे वागलात, काय वागलात? तेव्हा मग आता रागिणी म्हणते की माधवराव तोंड सांभाळून बोला. तेव्हा आता बाबा म्हणतात की तोंड सांभाळून बोलण्याची तुम्ही आम्हाला मुभास दिलीत कुठे? तुम्ही जे काही करताय, तुमची जी काही कटकस्थानं आहेत त्यानंतर तुमच्याशी बोलण्याचीही कोणाची इच्छा उरणार नाही. तुम्हाला कळतंय का की तुम्ही काय करताय ते? रागिणी म्हणते की माधवराव, मला वाटलंच होतं की ही भूमी तुम्हालाही उगीचच काहीतरी सांगेल आणि तुमच्या मनातही काहीतरी माझ्याविषयी वाईट भरून ठेवेल. प्लीज तिचं ऐकू नका, उगीचच काहीही बोलून फायदा नाही. कसं आहे ना, आताच्या मुलांचं हे असंच असतं. तिनेही तुम्हाला काहीतरी उलटंसुलटं माझ्याबद्दल सांगितलं, बरोबर ना? तेव्हा मग आता बाबा वैतागतात आणि म्हणतात की हीच नाटकी तुमची बंद करा रागिणीताई. काय चाललंय तुमचं तुम्हालाच कळतंय का? तुम्ही हे असं कसं भागू शकलात? अहो, तुम्ही स्वतःच्याच घरात स्वतःच्या माणसांबद्दल इतका टोकाचा निर्णय कसा घेतलात? तुम्ही स्वतःच्या दादा आणि वहिनीचा जीव घेतलात, त्यानंतर त्यांच्या भाचा, त्यांना तुम्ही 6 वर्ष एका मानसिक रुग्ण बनवून ठेवलं, त्यांना चुकीचं वागवलं. तुम्ही काय करताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? एखादी बाई अशा क्रूर बुद्धीने वागू शकते याचं मला कधीच भानच नव्हतं. नाही म्हणजे असं तुमच्यासारखं कोणी वागू शकेल असं वाटलंच नव्हतं. हे सगळं कसं वागू शकलात तुम्ही? का असं केलात?
पण त्याचे आईवडील तर गेले ठीक आहे, आकाश तर होता समोर, त्याला तुम्ही रुग्ण बनवून ठेवलं. त्यानंतर माझ्या भूमीचं त्यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर तुम्ही काय केलं, माझी भूमी त्यांना पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करत होती आणि ती यशस्वी होत होती. म्हणूनच तुम्ही तिच्याशी शत्रुत्व केलं आणि तिला तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक वेळेला जीव डोक्यात घातलात, तिच्या जीवावर उठलात तुम्ही प्रत्येक वेळेला. तेव्हा आता रागिनी ताबा सोडून म्हणते की हे बघा, जे काही अपघात मी माझ्या दादा बहिणीचा घडवून आणला होता, त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की तो तुमचा अपघात झाला तोही माझ्यामुळेच झाला. खरं तर हा अपघात हा त्या घडवलेल्या अपघातामुळेच झाला. म्हणून समजलं ना मी तुमचं काय काय करू शकते किंवा मी कोणाचं काय काय करू शकते. हे बघा माधवराव, तुम्ही जे बोलतायत ते ठीक आहे, परंतु एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की मी जे काय करते, कशासाठी करते, याची पोहोच अजूनही तुम्हाला लागणार नाही. मी काय काय करू शकते, कोणाचं काय वाकडं करू शकते हे तुम्हाला कळू शकत नाही. आता मी तुम्हाला सरळ सांगते की भूमी या घरामध्ये येणार नाही. तुम्हाला फार हौस होती ना हो तुमच्या जावयाला आणि तुमच्या लेकीला चांगला संसार करवण्याची. त्याला तुम्हीच बोलावून घेतलं होतं ना सगळ्या समेट घडवून आणण्यासाठी, परंतु मीच आकाशला तिथे येऊ दिलं नाही. आणि हो, मला एकच कळतं आहे की आत्ता भूमी काही येणार नाही आणि आकाश माझ्या शब्दाच्या बाहेर अजिबात नाही. माझ्या ताटाखालचं मांजर आहे तो, म्हणूनच तो आता मी जे काही सांगणार तेच ऐकणार. म्हणूनच आता तुमची मुलगी काही या घरात पुन्हा येणार नाही. तिला तिथेच तुमच्या घरात आयुष्यभर ठेवण्याची तयारी ठेवा माधवराव, असं म्हणून ती फोन कट करते. आणि त्याच वेळेला इथे आता ते काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिने फोन ठेवलेला असतो. आणि हे ऐकल्यानंतर आता निलांबरीला देखील खूप मजा येत असते. आणि भूमी विचारते की बाबा काय झालं, आत्या होत्या का त्या काय बोलल्या. आणि त्यानंतर इथे माधवराव भूमीकडे बघत असतात आणि भूमीने सांगितलेले सगळे काही खरं आहे हे त्यांना आता पटलेलं असतं. त्यानंतर इथे आता आजी ही डायनिंग टेबलवर बसलेली असते, परंतु लक्ष नसतं. आणि आजी म्हणते की काय गं, आकाश कुठे गेला आहे, त्याला बोलावून घे. तेव्हा मानसी म्हणते की मी बोलावलं त्यांना, परंतु ते इथे यायलाच तयार नाही आहेत. म्हणतायत की भूक नाही आहे. किती वेळ असं सगळं बोलायचं आहे, मला कळत नाही. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की नाही गं, त्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आत्ताही काही खात नाही आहे, तो असा कसा आजारी पडेल तो. आणि त्याने काही खाल्लं नाही तर माझ्या खाली पण घास उतरणार नाही. तेवढ्यात रागिनी आता आकाशला हाताला धरून घेऊन येते आणि म्हणते की चल बस लवकर. तेव्हा तो म्हणतो की अगं आई प्लीज नको आहे, मला भूक नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते की असं चालणार नाही, भूक नाही कसं, तुला खावंच लागेल. तेव्हा मग आता आकाशला ती म्हणते की खाऊन घे, मानसी थोडंसं वाढ त्याला जेवायला, असं ती म्हणते. तेव्हा आता आजी म्हणते की खरंच या घरामध्ये भूमी नाही तर खूप विचित्र वातावरण झालेलं आहे. हे सगळं कसं घडतंय काही कळत नाही. उद्याची दिवाळी आहे आणि आपल्या घरात बाळाची चाहूल लागली आहे आणि उद्याच्या दिवाळीला भूमीही नसेल याचं खरं खूप वाईट वाटतंय. खरं तर तिने जे काही वागले ते चुकीचंच होतं, पण तिने खूप लळा लावला आहे, त्याच्यामुळे तिची खूप आठवण येत आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की आकाश, मला तरी वाटतंय की ह्या वर्षीची दिवाळी आपण साजरी नको करायला. त्यावर मानसी म्हणते की हो मलाही तसंच वाटतंय की ह्या वर्षीची दिवाळी नको. अथर्व म्हणतो की का नको आहे दिवाळी, आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी साजरी करायची. पौर्णिमा त्यावर म्हणते की हो बरोबर आहे अथर्व भाऊजींचं, मला तरी असंच वाटतंय की भूमिताई गेली ती तिच्या मर्जीने गेली आहे ना घर सोडून. तिला कोणी सांगितलं थोडीच होतं आपण की घर सोडून जा म्हणून. तिला थोडी सांगितलं होतं की इथे राहू नको. आपण आपली दिवाळी तिच्यामुळे का साजरी करायची नाही आणि महाजनांच्या दिवाळीची प्रथा मोडली जाईल या सगळ्यांनी. तेव्हा आता रागिनी म्हणते की पौर्णिमा शांत हो तू. तेव्हा ती म्हणते की आई मी तर बरोबरच बोलते आहे ना, आपली प्रथा ही पूर्ण झालीच पाहिजे आणि आपण महाजनांची दिवाळी अशी अंधारात घालवणार आहोत का, त्याने काही अपशकुन होणार आहे का. मला असं वाटतं की अंधारात दिवाळी घालवू नये, ते चांगलं नसतं मुळात. त्यावेळेला आजीलाही तिचं म्हणणं पटतं. आजी म्हणते की हो अगदी बरोबरच आहे, इतक्या वर्षांची महाजनांची दिवाळीची प्रथा आहे. दरवर्षी आपलं आनंदाने घर दिवाळीमध्ये भरून निघतं, एकदम उजेड आणि लखलखाट प्रकाश असतो. पण यावर्षी जर तसं नसेल तर पुन्हा अपशकुन होऊ शकतो आणि घरात तसंही बाळाची चाहूल लागली, त्याच्यामुळे घर असं अंधारात ठेवता कामा नये. त्याने घरामध्ये वेगळीच एक बाधा येते. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण ह्या वर्षीची दिवाळी साजरी करूया. माझी भूमी यावर्षी दिवाळीत परत येईल अशीच आशा मनात आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हो आई, तुझं म्हणणं अगदी पटतंय मला. काय आहे ना, यंदाची दिवाळी आपण साजरी करूया. तसंही आपल्याला आनंदाचा एकदम कुठला तरी दोष मिळाला आहे असं समजूया. खरं तर बाळाची बातमी ही गुड न्यूजच आहे, परंतु भूमी इथे नाही याची खंत तर आहेच. परंतु आपण सगळेजण मनात अशी आशा बाळगू की दिवाळीसाठी भूमी नक्कीच घरी येईल. अशाच आशा करून आपण दिवाळी साजरी करूया.
त्यावेळेला आता आकाश म्हणतो की हो ना, उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. उद्या वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आणि माझ्या होणाऱ्या बाळाची आईच या घरामध्ये नाही आहे ते वसुबारसच्या पूजेसाठी. हे म्हणून आकाशला आता खूप वाईट वाटतं आणि त्याच वेळेला तो मला नको आहे, मी जातो असं म्हणून ताटावरून पुन्हा उठून निघून जातो. ताटात एकही घास खात नाही. त्यावेळेला आता आजी म्हणते की आकाश, अरे थांब ना आकाश. परंतु तो थांबत नाही आणि तो गपचूपच तिथून निघून जातो. तर इथे भूमी ही दुसऱ्या दिवशीच्या पूजेची तयारी करत असते आणि ती वसुबारससाठी तो देवीचा म्हणजेच गाईच्या आणि तिच्या वासराचा फोटो समोर ठेवते आणि तो फोटो बघूनच ती स्वतःच्या पोटाला हात लावते आणि म्हणते की बाळा, उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे, वसुबारस आहे उद्यापासून आणि हा मातृत्वाचा दिवस आहे असं म्हणतात. परंतु आपण आपल्या घरी नाही आहोत. मला माफ कर. तुझ्या घरातला आनंद, तुझ्या घरातली ही पहिली दिवाळी, तुझी आणि माझी, त्याचप्रमाणे आपल्या तिघांचीही पहिली दिवाळी आहे. त्याच्यामुळे आपण तिघांनीही ही दिवाळी एकत्र साजरी करायची अशी इच्छा होती, परंतु ते होत नाही आहे. तितक्यातच आता ती म्हणते की माफ कर मला, माफ कर तुझ्या आईला, असं म्हणून ती हात जोडत असते. तेवढ्यात नीलांबरी येते आणि म्हणते की आता देवासमोर हात जोडून काय उपयोग आहे? जे घडायचे ते घडून गेले आणि जे बोलायचं ते तू बोलून दाखवलंस. आता या सगळ्याचा काय अर्थ आहे? असे टोमणे ती मारायला सुरुवात करते. आकाश आता पुन्हा रूममध्ये येतो आणि म्हणतो की काय करू मी? मला खरंच भूमीची खूप आठवण येत आहे, अस्वस्थ होत आहे. भूमी घरी कधी येते असं झालं आहे मला. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की काय करू? मी करू का फोन भूमीला आणि विचारू का तिला टेस्ट वगैरे कशा झाल्यात? त्याबद्दल तर चौकशी केलीच पाहिजे. त्याच वेळेला इथे आता आकाशचा फोन येतो आणि भूमी म्हणते की मला आकाशचा फोन आला आणि ती खुश होते. तेव्हा नीलांबरी म्हणते की लगेच हुरळून जायला नको आहे, आधी बघ तरी ते काय बोलतायत ते. तेव्हा मग भूमी फोन उचलते आणि म्हणते की बोल आकाश. तेव्हा तो म्हणतो की भूमी, ती म्हणते की हो बोल ना आकाश, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आज तू टेस्ट केल्या आहेस ना, कशा झाल्या आहेत सगळ्या टेस्ट? तेव्हा भूमी विचारते की तू हे इतकंच बोलण्यासाठी फोन केला होतास का? आकाश आता मनातूनच बोलतो की भूमी, काय करू मी? मला खरंच असं सांगायचं आहे की भूमी, तू प्लीज घरी परत ये. तुझी या घराला खूप गरज आहे आणि तुझी खरंच मला खूप आठवण येत आहे. तुझी आणि बाळाची आठवण येते. परंतु आता आकाश म्हणतो की हो, मला टेस्टबद्दलच विचारायचे होते. त्याच वेळेला भूमी म्हणते की हो, सगळ्या टेस्ट व्यवस्थित झालेल्या आहेत आणि उद्या त्याचे रिपोर्ट्स देखील येणार आहेत. मग आकाश म्हणतो की ठीक आहे, रिपोर्ट्स आल्यानंतर मला कळव की काय झालं आहे ते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ओके चालेल. त्यानंतर भूमी म्हणते की आकाश, आणखी काही बोलायचे आहे का तुला? त्याच वेळेला आकाशला आता काय बोलू हे काही सुचत नाही आणि मनातूनच दोघं एकमेकांना खूप मिस करत असतात. भूमी आकाशच्या घरी ये या बोलण्याची वाट पाहत असते. परंतु आकाशला आठवतं की भूमी ही आत्याने पाया पडून देखील तिचं ऐकलं नाही. म्हणूनच आकाशचं मन पुन्हा वळतं आणि आकाश तिचा फोन हा आता कट करून टाकतो. भूमी डोळे पुसत असते. त्याच वेळेला इथे आता आजी आणि मानसी आकाशच्या रूममध्ये येतात. आकाशला त्या समोर बसलेल्या बघतात आणि त्याच्याकडे येऊन म्हणतात की आकाश, काय झालं बाळा? तू कोणाशी फोनवर बोलत होतास का? तेव्हा तो म्हणतो की हो, मी भूमीशी फोनवर बोलत होतो. तेव्हा मग ती काय म्हणाली? तेव्हा तो म्हणतो की तिला मी टेस्टबद्दल विचारत होतो. तेव्हा आता आजी म्हणते की आकाश बाळा, मला कळतंय तुझ्या मनाची सध्या काय अवस्था आहे ती, तू कोणत्या परिस्थितीमधून जातोस ते सगळं मला कळतंय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की भूमी या घरासाठी खूप करते. भूमीने या घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याच वेळेला आता मानसी ही आकाशला समजवत असते की भाऊजी, ताई जे काही वागले त्याच्यामागे कारण तरी नक्की असेल. त्यामुळे प्लीज तुम्ही या बाबतीत खोलवर जाण्याचा विचार करा ना. तुम्ही जरा विचार करा ताईच्या बाजूने, ती खरंच खूप एकटी पडली आहे. त्यानंतर इथे आता आजी म्हणते की आकाश, काही असू दे, मला माहिती आहे की भूमी चांगली आहे, काहीतरी नक्कीच गैरसमज झाला आहे. तू एक काम कर, तू तिला परत घरी घेऊन ये आणि तिच्यासाठी आणि तिच्या पोटातल्या बाळासाठी मी तिचे सगळे गुन्हे माफ करायला तयार आहे. म्हणूनच प्लीज तू तिला रिटर्न घेऊन ये आणि मला ती घरात आता हवी. बस झालं आकाश, आता मला हे सगळं सहन होत नाही, असं आजी आता इथे त्याला म्हणते. आणि नंतर नीलांबरी म्हणत असते की काय, आता डोळे पुसून काय उपयोग आहे? आकाशरावांनी कशाला फोन केलेला? तेव्हा ती म्हणते की मला टेस्टबद्दल विचारत होता तो. तेव्हा मग ती म्हणते की बघितलं, तुला त्यांनी फक्त टेस्टबद्दलच विचारलं, तुझी काही चौकशी केली का? तर नाही. म्हणजे आता सगळं कौतुक कोणाचं? तुझीच काही किंमत उरली नाही. त्या बाळाचं कौतुक आहे. त्या बाळाची टेस्ट झाली का हे विचारण्यासाठी तुला फोन केला. तुझं काहीच महत्त्व नाही आहे यावेळेला आणि तू काही महत्त्वाची देखील नाहीस त्यांच्यासाठी, असं ती म्हणते. तेव्हा आता लगेच ती म्हणते की आई, जे पण आहे ते ठीक आहे,
माझ्या बाळाची चौकशी केली म्हणजेच माझी चौकशी केल्यासारखं आहे. म्हणूनच आता तू प्लीज त्याच्यावर काही बोलू नकोस, राहू देत. तेव्हा आता नीलांबरी म्हणते की कसं राहू दे, कसं राहू दे, तुला कळतंय का की तू काय करतेस ते? अगं जे काही वागलेस ना ते अत्यंत चुकीचं वागली आहेस. एकतर त्या बाळाला, तुझ्या होणाऱ्या बाळाला तुझ्या घरातल्यांची प्रेमाची मायेची सावली मिळणार नाही. आणि आता ते काय तर ते उपऱ्याच्या घरी. तू काय आता इथेच राहणार, तुला काय ते आता घरी घेऊन जाणार नाहीत. तू रागिनींच्या विरोधामध्ये इतकं काही बोललीस तर आता ते ऐकणार आहेत का, असं वाटतंय का तुला? त्यानंतर मुद्दामच नीलांबरी तिला चिडवण्याचा प्रयत्न करत असते आणि नंतर भूमी खूप वैतागते. भूमी म्हणते की आई तू प्लीज जा जरा, मला एकटीला सोड, असं मला टोचून टोचून सारखं बोलू नकोस, माझ्या जीवाला ते बरं वाटत नाही गं. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की अच्छा, तुझ्या जीवाला जे बरं वाटत नाही ते आम्ही बोलवून दाखवू नये, परंतु तू जे काही वागतेस ते प्रत्येक वेळेला तुझंच म्हणणं कसं बरोबर असेल? नुसतं तुला डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. भूमी जे वागते ते योग्यच वागते, जे करते ते सगळं खरंच करते असं सगळ्यांना वाटतं, परंतु सगळा गैरसमज आहे. भूमीने आता स्वतःच्याच आयुष्याची काय स्वतःच्या मुलाची देखील वाट लावून घेतली आहे. इतक्या चांगल्या घरामध्ये मूल वाढलं असतं तर ते नाही, तुला मात्र प्रत्येक वेळेला भिकेचेच डोहाळे लागत असतात. आता इथे आयुष्यभर पडत राहशील. नुसती दळभद्री मेली. त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर भूमीचा मात्र रागाचा खूपच पारा चढतो. ती म्हणते की आई अगं काय चाललंय तुझं, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं आई आहेस ना माझी, मग निदान तुला आशीर्वाद देता येत नसतील तर असे नसते शाप तरी देऊ नकोस ना माझ्या आणि माझ्या बाळाला. अगं त्याबद्दल तुला काही चांगलं बोलता येत नसेल तर त्याबद्दल तू चुकीचं तरी बोलू नकोस ना. तुला काय वाटतंय की मी माझ्या बाळाला असंच अधांतरी सोडणार आहे का? जर तुला मला काही बोलायचं असेल तर बोल, किती ऐकायला तयार आहे, परंतु माझ्या बाळावर नसतं काहीही बोलायचं नाही. त्याच्याबद्दल मी जराही काही खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. तू त्याच्याबद्दल काहीही चुकीचं बोलायचं नाही. आणि राहिला प्रश्न तर माझ्या बाळाचा घराचा, तर त्याचं घर, त्याची माणसं आणि त्याच्या वडिलांचं प्रेम मी त्याला नक्कीच मिळवून देईन. त्या घरात मला पुन्हा जायचेच आहे. माझं ज्या काही गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करणार आणि त्यानंतर मी माझ्या घरात जाणार. परंतु तू आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता मला बोलीस तेवढं ठीक, परंतु जर पुन्हा माझ्या बाळाला बोलीस ना तर मग मी ते खपवून घेणार नाही. लक्षात ठेव, पुन्हा माझ्या बाळाबद्दल असं कुठलेही चुकीचं वक्तव्य करायचे नाही. माझ्या बाळासाठी माझं घर आणि त्याची माणसं ही नेहमीच महत्त्वाची असणार आहेत आणि मी त्यांना कधी त्यांच्यापासून दुरावून देणार नाही आणि पुन्हा तू असं कधी बोलायचे नाही. असं म्हणून भूमी आता अंगार बरसून नीलांबरीवर अगदी बरसून पडलेली असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे महाजनांच्या घरची दिवाळीची रांगोळी म्हणजेच वसुबारसेची रांगोळी तयार झालेली असते. त्याच वेळेला आता इथे महाजनांची रांगोळीचा मान म्हणजेच महाजनांची सगळी दिवाळीची पूजा करण्याचा मान हा पौर्णिमाला रागिनी देते आणि म्हणते की पौर्णिमा हे बघ, हा सगळा जो मान आहे दिवाळीचा, पहिला दिवा लावण्याचा मान, त्याचप्रमाणे दिवाळीचे सगळे विधी करण्याचा मान हा पौर्णिमा तुझ्याकडे गेलेला आहे. हे ऐकल्यावर पौर्णिमा खूपच खुश झालेली असते. मात्र इथे आकाश गप्प असतो, कारण भूमी तिथे नसते आणि त्याचा चेहरा पडलेला असतो. तर भूमी फोनवर बोलत असते की पहिला दिवा हा लवकर लावायचा असतो ना, म्हणूनच मी डॉक्टरची लवकरची अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि मी आता डॉक्टरकडूनच निघालेली आहे. तेव्हा आता लाईट्स ऑफ झालेले असतात. रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा, तुझ्या हातामध्ये जी काडीपेटी असेल ती निदान त्याने तरी आपल्या अंगणातल्या दिवाळीचा दिवा लाव की. त्याच वेळेला इथे भूमी आलेली असते आणि भूमी स्वतःच्या हाताने तो दिवा पेटवते. त्याच वेळेला आजी म्हणते की महाजनांच्या लक्ष्मीच्या हातानेच हा दिवा लावला गेला. भूमी आली आणि तिने दिवा लावलेला आहे. आता भूमीचे आणि दिवाळीचे सगळे सण हे एकत्र होणार आणि भूमीच सगळ्या दिवाळीच्या सणांना एकत्र असणार आणि ती सगळे विधी करणार. हे ऐकून मात्र आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. मात्र अभिजित आणि पौर्णिमा यांचे चेहरे उतरलेले असतात. त्याचप्रमाणे रागिनीलाही धक्का बसलेला असतो की भूमी पुन्हा आली. आता भूमी पुन्हा आली त्यामुळे आकाशचा आनंद हा गगनात मावेनाचा झालेला असतो. मानसी, आजी आणि आकाश तिघेही भूमीच्या येण्याने खूप खुश झालेले असतात आणि त्याच वेळेला इथे भूमीने दिवा लावल्यामुळे सगळं घर हे आनंदाने उजळून गेलेलं असतं आणि भूमीच्या त्या प्रेमाच्या लख्ख प्रकाशामध्ये महाजनांची दिवाळी ही अत्यंत उत्साहाने साजरी होणार असते. आता भूमी दिवाळीच्या वेळेला परत आल्यानंतर नेमका घरात काय धमाका होणार आणि रागिनीच्या बद्दलचं कटकारस्थान ही भूमी आकाशसमोर खुलं करायला कशाप्रकारे सज्ज होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.